आणि आम्ही म्हणत होतो की या योजनेचं नाव तुम्ही त्यांच्या नावाली ठेवलं, त्यासाठी मी अभिनंदन करतो. पण तुम्ही एवढ्या महामानवाचं नाव देऊन सुद्धा इतका अटी टाकल्यात आणि त्या अटीमुळे जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठंतरी तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा नावाचा अवमान करत आहात, असं आमचं तिथं भूमिका होती. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं सरकारवर विश्वास ठेवा आणि आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं. आम्ही विश्वास ठेवला, पण आमचा विश्वासघात झालाय, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असला तरी इथं मी फक्त आलोय, सही करणार, तुमच्याशी बोललोय. उद्यापासून 30 तारखेपर्यंत मी अधिवेशनामध्ये येणार नाही. मराठवाड्यामध्ये आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून 29 तारीख सोमवार आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत. त्यामुळे सरकारने आमचा विश्वासघात केलेला आहे. या सरकारला आम्ही सोडणार नाही. एक मोठं आंदोलन करू आणि सरकारला आजच सांगतोय 30 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही या अटी काढा आणि या 44 लाख शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो तुम्ही त्या ठिकाणी थांबवा. आणि असंच जर तुम्ही अपमान आणि अन्याय जर आमच्या शेतकऱ्यांवर करत राहणार तर हे तुम्हाला महागात पडेल. त्यामुळे 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा रास्ता रोको, एक मोठं आंदोलन हे आम्ही सर्वजण मिळून आमचा जो विश्वासघात केला आहे, शेतकऱ्याचा जो विश्वासघात केलेला आहे, त्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि या शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला जाब विचारणार आहोत की हा अन्याय कशासाठी. दुसरं म्हणजे नुकतेच विधान परिषदेचे निकाल हाती आलेले आहेत आणि नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गीते हे निवडून आलेले आहेत, तर महायुतीचे उमेदवार दराडे नरेंद्र दराडे हे पराभूत झालेले आहेत. कसं पाहता याकडे? मित्रपक्षांनीच शिवसेनेचा केसाने गळा कापला असं दराडे म्हणतात. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार हे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणलं. पण दुसऱ्याशी लढत असताना, विरोधकांशी लढत असताना त्यांच्याच मित्रपक्षाने म्हणजे भाजपने हा त्यांचाच कुठेतरी केसाने गळा कापला, घात केला. खरं तर असं म्हणलं जातं